भारत देशामध्ये निवडणुकीसाठी एखादा राजा जरी उभा राहिला तर त्या राजाला गोरगरिबाच्या घरी त्या झोपडीपाशी जावं लागतं आणि मतासाठी झुकावी लागतं. इतकी ताकद भारतीय संविधानामध्ये आपल्याला लोकशाहीला दिसून येते. नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान या देशाला समर्पित केलं, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 1 ते 1.5 तास भाषणसुद्धा केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतून ज्यावेळेला बाहेर येतात आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कृपालानी सिंह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेच्या बाहेर भेटतात. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मिस्टर कृपालानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतात आणि त्यांच्याशी वाद करतात, संवादही करतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की मिस्टर आंबेडकर, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा जास्त दिवस टिकणारच नाही. तुम्ही जे पाहिलेलं स्वप्न आहे ते तुमचं कधीच पूर्ण होणार नाही. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर कृपालानीनं म्हणतात की मिस्टर कृपालानी, अशा प्रकारचे अपशब्द तुम्ही का बोलत आहात? त्यावेळेला कृपालानी सांगतात की तुमची लोकं गरीब आहेत, तुमची लोकं दिनदुबळी आहेत, तुमची लोकं वंचित आहेत, तुमची लोकं लाचार आहेत, तुमची लोकं विकाऊ आहेत. तुमच्या लोकांच्या गरिबीचा, तुमच्या लोकांच्या कमजोरीचा, तुमच्या लोकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन आम्ही स्वतःच्या पैशाच्या बळावर तुमची लोकं विकत घेऊन आम्ही आमचं सरकार आणू शकतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृपालानीच्या उत्तराचं प्रत्युत्तर देताना सांगतात की मिस्टर कृपालानी, तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की आमची लोकं गरीब आहेत, आमची लोकं दिनदुबळी आहेत, आमची लोकं वंचित आहेत, आमची लोकं लाचार आहेत, आमची लोकं विकाऊ आहेत. आमच्या लोकांच्या गोरगरिबीचा, त्याच्या मजबुरीचा, कमजोरीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःच्या पैशाच्या बळावर आमची लोकं विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकारही आणू शकाल. परंतु मिस्टर कृपालानी, ज्या दिवशी माझ्या लोकाला स्वतःच्या मताची किंमत माहिती पडेल त्यावेळेला तुम्हाला देशामध्ये पळायलासुद्धा जागा मिळणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला कृपालानीच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलेलं आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाचं रत्न, बाबासाहेब आंबेडकरच्या चेहऱ्यावरचा आनंद आज जर आपल्याला खऱ्या अर्थानं ते फुलवायचं असेल तर प्रत्येक मतदार बंधूंनी मतदान करणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. कारण की फक्त इलेक्शनची सुट्टी फक्त घरामध्ये चाय आणि बटर किंवा खारीपुरती किंवा टी व्हीमध्ये कार्टूनपुरती किंवा बायकोपुरती किंवा मुलापुरती न बाळगता तो आपला हक्क आपण गाजवला पाहिजे, आपला हक्क तो बजावला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नाला आज भारतीय नागरिक या माध्यमातून आपण पुढं मतदान करण्यासाठी आलं पाहिजे, असं तरी आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. खरंच अशी जाणीवपूर्वक माहितीसाठी माझ्या अशोकची विचारधारा या चॅनलला सर्वाधिक जास्तीत जास्त आपले प्रेम असू द्या, सहकार्य असू द्या, सबस्क्राईब माध्यमातून, लाईक माध्यमातून, शेअर माध्यमातून असाच तुमचा आमच्यासाठी प्रतिसाद असू द्या, अशी आपणास मी नम्रपूर्वक मनापासून मनापर्यंत मनपूर्वक विनंती करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.